माझं नाव सायली आहे आणि गेल्या महिन्यात माझं लग्न रोहितसोबत झालं होतं. माझे सासू सासरे तर या जगात नव्हते. माझ्या पतीला एक मोठी बहीण होती ज्यांचे नाव स्वाती दीदी होते. एक मोठे दीर होते आणि एक जाऊबाई होत्या. दीरांचे नाव सुहास होते आणि जाऊबाईंचे नाव सुप्रिया होते. माझ्या जाऊबाईंना एक 3 महिन्यांचा मुलगा होता. त्यांचे लग्न माझ्या लग्नाच्या 1 वर्ष आधी झाले होते. माझ्या मोठ्या नंदेचे वय साधारण 35 वर्षांपेक्षा जास्त होते. मी ऐकलं होतं की त्यांनीच आपल्या दोन्ही भावांना लहानाचं मोठं केलं आहे. कारण जेव्हा माझ्या सासू सासऱ्यांचा मृत्यू झाला होता तेव्हा माझे पती 2 वर्षांचे होते. दीर 4 वर्षांचे होते आणि स्वाती दिदी 10 वर्षांच्या होत्या. घरात सर्वात मोठ्या असल्यामुळे त्यांच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या डोक्यावर घराची सर्व जबाबदारी आली होती. माझे सासरचे लोक खूप चांगले आणि श्रीमंत होते. नणंद देखील खूप चांगल्या स्वभावाच्या होत्या. स्वाती दिदी स्वतः माझ्या घरी रोहितचं स्थळ घेऊन आल्या होत्या. माझ्या घरच्यांना माझ्यासाठी एक संस्कारी आणि सुशिक्षित मुलगा हवा होता. रोहितमध्ये संस्कारही होते आणि तो खूप जिद्दीने आणि मेहनतीने कामही करायचा. या घरात आल्यानंतर काही दिवस तर सर्व काही अगदी ठीक चालत राहिले. पण हळूहळू मला समजले की इथे जी माझी जाऊबाई राहते तिची वागणूक सर्वांपेक्षा खूप वेगळी आहे. स्वाती दिदी बहुधा ऑफिसला जायच्या. त्या ऑफिसचं काम आपल्या दोन्ही भावांसोबत मिळून मिसळून सांभाळायच्या. सर्व काही छान चालले होते. घरात खूप सारे नोकरही होते. स्वाती दिदींनी मला सांगितले होते की तुला घरचे कोणतेही काम करण्याची गरज नाही. या घरात काम करण्यासाठी खूप सारे नोकर आहेत. मी बऱ्याचदा माझ्या जाऊबाईंच्या खोलीत त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी गेले होते. पण त्यांचा मूड तर नेहमीच खराब असायचा. त्या माझ्याशी कधी सरळ तोंडाने बोलतच नव्हत्या. स्वाती दिदी जेव्हा रोहितसोबत घरी रात्री परत यायच्या तेव्हा माझ्याकडून या घराची मोठी बहीण म्हणून दिवसभराची विचारपूस करायच्या आणि विचारायच्या की दिवसभर तू काय केलेस? तू कोणत्याही कामाला हात तर लावला नाहीस ना? मी म्हणायचे की नाही दिदी, मी तर फक्त दिवसभर आपल्या खोलीत बसून असते, आराम करते आणि बोरही होते. रोहित म्हणायचे आमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. तू हवं तर घरात कोणतीही ॲक्टिव्हिटी करू शकतेस, पण घरचे कोणतेही काम करायचे नाही. तू या घरची सून आहेस. मला खूप आनंद व्हायचा जेव्हा मला या घरात एवढा मान सन्मान मिळायचा. कधी कधी माझ्या मनात विचार यायचा की स्वाती दिदींनी आपल्या दोन्ही भावांचे संसार उभे केले, त्यांनी स्वतः कधी लग्न का केले नाही? मी विचार केला की मला स्वाती दिदींशी बोललं पाहिजे, कारण बहुधा त्या कामात व्यस्त असायच्या. एक दिवस मी त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने कॉफी बनवून त्यांच्या खोलीत गेले. विचार केला की माझं त्यांच्यासोबत थोडंफार बोलणं होईल. तसेही सुप्रिया वहिनी तर माझ्याशी काही बोलतच नव्हत्या. मी विचार केला की मी स्वाती दिदींसोबत थोडा वेळ घालवून घेते. मी छानशी कॉफी बनवून त्यासोबत थोडे स्नॅक्स घेऊन स्वाती दिदींच्या खोलीत गेले. जशी मी खोलीत दाखल झाले, एक छानसा सुगंध माझ्या नाकाला जाणवला. स्वाती दिदी आरशासमोर उभं राहून आपल्या शरीरावर परफ्यूम लावत होत्या. मला सांगितले गेले होते की त्यांचे वय 35 वर्ष किंवा त्यापेक्षा थोडे जास्त असेल, पण त्यांना पाहून असे वाटत होते जसे त्या 40 किंवा 45 वर्षाच्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर बऱ्याच सुरकुत्या आल्या होत्या. शरीर कुमकुवत झाले होते, पण तरीही त्यांनी स्वतःला फिट ठेवले होते. त्या दिवस रात्र काम करत असायच्या, कधी ऑफिसचे तर कधी फॅक्टरीचे. त्यांना पाहून असे वाटायचे जसे त्या 2 मुलांची आई आहेत. रोहित सांगायचे की त्यांना ऑफिसमध्येही सगळे लोक दिदी किंवा आई म्हणूनच हाक मारतात. मी पाहिले होते की माझे दीर आणि जाऊबाई स्वाती दिदींचा जास्त आदर करत नव्हते. मी जेव्हा दरवाजावर नॉक केले तेव्हा पटकन स्वाती दिदींनी मान वळवून माझ्याकडे पाहिले आणि आपल्या हातातील परफ्यूम ड्रेसिंग टेबलवर ठेवत म्हणू लागल्या, अरे ये ये सायली, तुला माझ्या खोलीचा दरवाजा नॉक करण्याची काही गरज नाही. तू संकोच न बाळगता माझ्या खोलीत कोणत्याही वेळी येऊ शकतेस. शेवटी तू माझी वहिनी आहेस आणि माझ्यासाठी अगदी माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. स्वाती दिदींच्या शब्दांनी मी खूप प्रभावित झाले होते. मी म्हटले, दीदी, मी स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी कॉफी बनवून आणली आहे. त्यांनी बेडवर बसत मला बसण्याचा इशारा केला आणि हातात कॉफीचा कप घेऊन थँक्यू म्हटले आणि म्हणू लागल्या की तू माझ्यासाठी कॉफी का बनवलीस? घरात नोकर आहेत ना? मी हसतच म्हटले, दीदी, माझ्या लग्नाला 20 दिवस झाले आहेत. या घरात अजूनपर्यंत माझी कोणाशी चांगली ओळखही होऊ शकली नाही. तुम्हालाही सवडच नसते. तुम्ही इतक्या शिकलेल्या आहात, इतकी मोठी कंपनी सांभाळत आहात. मला तर हे पाहूनच मोठे आश्चर्य वाटते. मी विचार केला, आज मी तुमच्याशी सविस्तर गप्पा मारेन. रोहित पण ऑफिसचं काम करून खूप थकल्यामुळे झोपी गेले आहेत. मी बोर होत होते तर विचार केला की तुमच्या खोलीत यावं. त्या म्हणाल्या की हे तर खूप चांगले केलेस तू. तू स्वतःसाठी कॉफी का नाही बनवलीस?
मी म्हटले, दीदी मला कॉफी जास्त आवडत नाही. त्यानंतर त्या कॉफीचा घोट घेऊ लागल्या. मी थोडा वेळ थांबून म्हटले, दीदी काय मी तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल काही विचारू शकते? त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, हो हो, का नाही, विचार, काय विचारू इच्छितेस? तुमचे इतके वय झाले, मी एक वर्किंग वुमन आहात, यशस्वीही आहात, तर मग तुम्ही लग्न का नाही केले? तुम्ही तर रंगरूपानेही खूप चांगले आहात. तर काय तुम्ही कोणाला पसंत करत होता की तुमचे लग्नच होऊ शकले नाही? माझे प्रश्न ऐकून त्या काही वेळ विचारात पडल्या आणि हळूच हसत म्हणाल्या, सायली, पहिल्यांदा मला जाणीव झाली आहे की कोणी माझ्याशी अशा प्रकारे प्रश्न विचारणारेही या जगात अस्तित्वात आहे. मी तर त्यांच्या या बोलण्यावर चक्रावून गेले होते. मी म्हटले, दीदी तुमच्या बोलण्याचा अर्थ काय आहे? मी समजले नाही. त्या म्हणाल्या, खरं तर ज्या प्रकारे तू माझ्या जवळ बसून प्रेमाने माझ्यासाठी कॉफी बनवून आणली आहेस, मायेने माझ्या जवळ बसून मला प्रश्न विचारत आहेस, मला खूप चांगले वाटले. कदाचित माझ्या पूर्ण आयुष्यात मी कधीच कोणाला माझ्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगूच शकले नाही. कदाचित या प्रश्नाचे उत्तर माझ्या स्वतःकडेही नाही. जेव्हा आईवडिलांचे छत्र डोक्यावरून हरवते ना, तेव्हा मुलींनाही आपल्या लहान भाऊ बहिणींसाठी आईवडील व्हावे लागते. खरं तर मी माझ्या भावांमुळे कधी स्वतःच्या लग्नाचा विचार केला नाही. माहीत नाही का, मला माझ्या दोन्ही भावांबद्दल खूप जिव्हाळा आहे. मी या दोघांवर खूप प्रेम करते. जेव्हा आमच्या आईवडिलांचा मृत्यू झाला होता तेव्हा ते दोघं खूप लहान होते आणि जेव्हा मी लग्नाच्या वयाची झाले तेव्हाही मला माझे भाऊ लहानच वाटायचे. मी विचार केला की जर माझे लग्न झाले तर माझ्या मागे माझ्या भावांचं काय होईल? त्यांची काळजी कोण घेईल? त्यांचे संगोपन कोण करणार? जगाच्या लोकांच्या हातात मी त्यांना सोडू शकत नव्हते. मला भीती वाटायची की कुठे माझे भाऊ एखाद्या चुकीच्या मार्गावर भरकटू नयेत. बस म्हणूनच मी कधी लग्नाचा विचार केला नाही किंवा कदाचित कधी मी माझ्या इच्छांवर लक्षच दिले नाही. स्वाती दीदींच्या डोळ्यात अचानक अश्रू आले होते. मला त्यांच्या लाचारीवर आणि असहाय्यतेवर खूप वाईट वाटले होते. मग काही वेळाने मी त्यांच्याशी इतर गोष्टी बोलून आपल्या खोलीत आले होते. मला माझ्या दीरांच्या आणि पतीच्या वागण्यात जाणवले होते की त्या दोन्ही भावांना आपल्या मोठ्या बहिणीची काहीच काळजी दिसत नव्हती. माझी जाऊबाईसुद्धा आपल्या पतीसोबत शॉपिंगला जायची, फिरायला जायची, डिनर करायला जायची, पण कधी त्यांना स्वाती दीदींना आपल्यासोबत चालण्यास सांगितले नव्हते. उलट जेव्हा आम्ही लोक रात्री एकत्र बसून डिनर करायचो तेव्हाही स्वाती दीदींना कोणीही डिनरसाठी बोलवायचे नाही. त्या स्वतः आपल्या मर्जीने कोणत्याही वेळी जेवण करून घ्यायच्या. मला या घरची ही पद्धत आणि या लोकांचं त्यांना दुर्लक्षित करणं अजिबात आवडलं नव्हतं. माहीत नाही का, मला स्वाती दीदींबद्दल एक वेगळीच सहानुभूती वाटू लागली होती. एके संध्याकाळी रोहितने मला ऑफिसमधून फोन केला. जसा फोन कानाला लावला तर ते म्हणाले, सायली पटकन रेडी होऊन जा, आज आपण डिनरला जाऊ. त्यांचे बोलणे ऐकून मी खुश झाले होते. पण मग अचानक माझ्या मनात स्वाती दीदींचा विचार आला. मी थोडे रेंगाळत रोहितला म्हटले की हो, मी तयार होईल, पण मला वाटत होतं की आपल्यासोबत डिनरला स्वाती दीदींना पण यावं. तुम्ही त्यांनाही डिनरसाठी बोलवले आहे का? आणि जर बोलवले नसेल तर तुम्ही त्यांना फोन करून सांगून द्या. किती छान वाटेल ना, आपण सगळेजण एकत्र डिनर करू. माझं बोलणं ऐकून अचानक रोहितला राग आला. ते म्हणाले, तू वेडी झाली आहेस का? हे डिनर आपल्या दोघांसाठी, पती पत्नींसाठी आहे. आपल्या लग्नाला 2 महिने होणार आहेत. अजूनपर्यंत मी तुला हनीमूनलाही कुठे घेऊन गेलो नाही. मी विचार केला की ऑफिसमध्ये काम जास्त आहे, कुठे फिरायला जाण्यासाठी वेळ मिळत नाही आहे, तर तुला डिनरलाच घेऊन जातो. आणि तू आहेस की स्वाती दीदींना मध्येच घेऊन येत आहेस? स्वाती दीदी तशीही दिवसभर कोणा ना कोणासोबत मीटिंग करत असतात आणि त्यांचे खाणेपिणेही चालत राहते. तू त्यांची काळजी करू नकोस. रात्री तयार राहा. इतके बोलून त्यांनी पटकन फोन बंद केला होता आणि पुढे माझे काहीच ऐकले नव्हते. मी उदास झाले होते, पण मग मी विचार केला की आपण पुन्हा कधीतरी कुठे दुसरीकडे जाऊ, तेव्हा स्वाती दीदींना घेऊन जाऊ. माझी जाऊबाई श्रीमंत घरची स्त्री होती आणि मी मिडल क्लास फॅमिलीमधून आले होते. मला रोहितसाठी माझ्या नणंद स्वाती दीदींनी पसंत केलं होतं आणि माझ्या दीरांचं आणि जाऊबाईंचं लव्ह मॅरेज झालं होतं. त्या दोघांनी स्वतःच्या मर्जीने लग्न केलं होतं. ते दोघं पती पत्नी आपल्या आयुष्यात मग्न राहायचे. माझे पतीही बऱ्याचदा आपल्या मोठ्या भावापासून थोडे लांब लांबच राहायचे. मी तिन्ही बहीण भावांमध्ये आपापसात तेवढे प्रेम पाहिले नव्हते जेवढे सामान्य कुटुंबामध्ये असते. हो, स्वाती दीदी नक्कीच आपल्या दोन्ही भावांची काळजी करायच्या. त्या भलेही आम्हा सर्वांसोबत बसून जेवायच्या नाहीत, पण नौकरांना विचारायच्या की त्यांच्या दोन्ही भावांनी आणि वहिनींनी जेवण केले आहे की नाही. मी ऐकले होते की तिन्ही बहीण भावांचे ऑफिसमध्ये कॅबिनही वेगवेगळे आहेत. माझे पतीही कधी आपल्या बहिणीजवळ 2 क्षण बसणेही आणि त्यांच्याशी बोलणेही पसंत करत नव्हते.
एक दिवस ऑफिसमधून अचानक फोन आला की स्वाती दीदींची तब्येत बिघडली आहे. त्या चक्कर येऊन ऑफिसमध्ये बेशुद्ध पडल्या आहेत. ही बातमी माझ्या मनाला चटका लावून गेली. मी ड्रायव्हरसोबत जशी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर पाहिले की तिथे रोहित, माझे दीर आणि जाऊबाई यापैकी कोणीच पोहोचले नव्हते. हे सर्व पाहून मला खूप वाईट वाटले होते. अशा कठीण काळातही ते लोक इतके कसे व्यस्त असू शकतात. इथे आल्यावर मला समजले होते की स्वाती दीदींना हॉस्पिटलमध्येही त्यांचा मॅनेजर घेऊन आला होता. मला वाटले होते की दीदींची किरकोळ तब्येत खराब झाली असेल, पण जेव्हा मी डॉक्टरांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की स्वाती मॅडमला ही समस्या तर बऱ्याच काळापासून आहे. त्या बऱ्याचदा आमच्या हॉस्पिटलमधून आपल्या आजाराची ट्रीटमेंट करून गेल्या आहेत, पण प्रत्येक वेळी आपलं ट्रीटमेंट अपूर्ण सोडून देतात. यावेळी त्यांना पॅरालायसिसचा मोठा अटॅक आला आहे आणि यावेळी त्यांचे अर्धे शरीर लाचार झाले आहे. हे सर्व ऐकून माझ्या मनाला एक वेगळीच वेदना झाली. त्या बिचाऱ्या किती त्रासातून जात होत्या आणि कोणाला त्यांची काही काळजीच नव्हती. याचा अर्थ असा होता की त्यांची तब्येत आधीही खराब असायची आणि त्यांनी आपल्या तब्येतीबद्दल घरात कोणालाही काही सांगितले नव्हते. मी लगेच आपल्या बॅगमधून मोबाईल काढला आणि आपल्या पतीला फोन करून सांगितले की स्वाती दीदींची तब्येत ठीक नाही आहे. ही गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल, तर मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये का नाही आलात? ते म्हणाले, आम्हाला ऑफिसमध्ये खूप सारी कामं असतात सायली, येईन मी हॉस्पिटलमध्येही. तब्येतच खराब झाली आहे ना दीदींची, त्यामध्ये एवढी कोणती मोठी गोष्ट आहे? मी म्हटले, रोहित तुम्हाला लाज वाटली पाहिजे. डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांच्या शरीराला पॅरालायसिसचा जोरदार अटॅक आला आहे. त्यांची तब्येत खूप बिघडली आहे. त्यांचे अर्धे शरीर लाचार झाले आहे. त्यांचे हातपाय पूर्णपणे काम करत नाही आहेत. मला इथे येऊन 2 तास उलटून गेले आहेत आणि कुटुंबातील एकही सदस्य इथे उपस्थित नाही. माझ्या पतीने सांगितले, तू वेडी झाली आहेस का? तुला हॉस्पिटलमध्ये इतक्या लवकर जाण्याची काय गरज होती? मी तिथे आधीच मॅनेजरला पाठवले आहे. मी म्हटले, अच्छा, तर तुम्ही मॅनेजरला पाठवले आहे. तुम्ही त्यांना इथे स्वतः हॉस्पिटलमध्ये का घेऊन नाही आलात? रोहितने रागात माझा फोन कट केला आणि मग त्यानंतर बराच वेळ फोन उचललाच नाही. स्वाती दीदींवर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू झाला होता. मला माहीत नाही का त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायची. मला या सर्व लोकांचे स्वाती दीदींनी अशा प्रकारे दुर्लक्षित करणे अजिबात आवडत नव्हते. त्या इतक्या चांगल्या होत्या, सर्वांची इतकी काळजी घ्यायच्या, तर मग हे लोक त्यांच्याशी इतके विचित्र का वागायचे? ही गोष्ट तर आजपर्यंत माझ्या समजण्यापलीकडेच होती. सध्या तरी स्वाती दीदींची कंडिशन काहीशी सुधारली तर डॉक्टरांनी मला त्यांच्याकडे भेटण्यासाठी पाठवले होते. मी जशी खोलीत दाखल झाले तर मी पाहिले की त्या दरवाजाकडेच पाहत होत्या. यावेळी त्यांची जास्तच तब्येत खराब झाली होती. मी हळूहळू पावलांनी चालत त्यांच्या जवळ गेले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. असे वाटत होते त्या काही सांगू इच्छितात, पण त्यांचे ओठ त्यांना काहीही बोलण्याची परवानगी देत नव्हते. मी हिम्मत करून म्हटले, दीदी, तुमची तब्येत कशी आहे? त्यांनी हळूच आपल्या पापण्या हलवल्या आणि मग काहीच बोलल्या नाहीत. मी बऱ्याच काळापर्यंत तिथेच त्यांच्याजवळ हॉस्पिटलमध्येच राहिले होते. रात्रीच्या वेळी माझे पती हॉस्पिटलमध्ये आले आणि डॉक्टरांशी बोलून म्हणू लागले, आम्हाला पेशंटला घरी घेऊन जायचं आहे. डॉक्टर म्हणाले, पण तुम्ही इतक्या लवकर यांना इथून घेऊन जाऊ शकत नाही. त्यांची कंडिशन ठीक नाही. रोहितने डॉक्टरांना चिडतच म्हटले, बघा डॉक्टर साहेब, तुम्हाला पैशांशी घेणं देणं असायला पाहिजे. जे उपचार तुम्ही इथे करत आहात तेच उपचार घरीही करू शकतात. आम्हा लोकांकडे इतका वेळ नाही की आम्ही वारंवार इथे हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत राहू. डॉक्टरांनी एक रागीट नजर माझ्या पतीकडे टाकली आणि म्हटले की ठीक आहे, तुम्ही एक काम करा, आम्ही चांगली मेडिसिन्स आणि इंजेक्शन्स वगैरे देऊन देतो. तुम्ही त्यांच्या देखभालीसाठी एक परमनंट मोलकरीण ठेवून द्या. तुम्ही यांना सकाळपर्यंत घरी घेऊन जाऊ शकता. इतके बोलून डॉक्टर पुढे निघून गेले होते. जेव्हा हे सर्व काही मी ऐकले तर मी पटकन रोहितजवळ गेले आणि म्हणू लागले, रोहित, हे काय करत आहात? दीदींची तब्येत ठीक नाही आहे आणि तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ इच्छिता? रोहितने एक विचित्र अंदाजात माझ्याकडे पाहिलं आणि म्हणू लागले, तुला कोणी सांगितलं होतं इथे यायला? अजून मी त्यांना काही विचारणारच होते तर त्यांनी मला हाताच्या इशाऱ्याने रोखले आणि ते म्हणू लागले की फालतू गोष्टींवर वाद घालत जाऊ नकोस. मी गप्प झाले. दुसऱ्या दिवशी स्वाती दीदींना घरी आणले गेले होते. त्यांचे बोलणे तर आता थोडे ठीक झाले होते, पण शरीर निकामी झाले होते आणि त्या अंथरुणावर पडून असायच्या. त्याच दिवशी मी आपल्या दिरांना आणि जाऊबाईंना आपापसात वाद घालताना पाहिले. माझी जाऊबाई रागाने ओरडून म्हणत होती, आता तुमची बहीण पूर्णपणे लाचार झाली आहे. मी तर म्हणते तिला तुम्ही वृद्धाश्रममध्ये पाठवून द्या. माझे दीर रागाने म्हणू लागले,
की शेवटी तुला त्यांच्याकडून काय त्रास आहे? त्या भलेही आजारी आहेत, पण शांतपणे आपल्या खोलीत पडल्या आहेत. तुला तर कोणी काही बोलत नाही आहे ना? जाऊबाईने म्हटले, तुमच्या बहिणीच्या अशा प्रकारे आजारी असण्यामुळे माझ्या फ्रेंड्स सर्कल्सवर खूप काही वाईट परिणाम पडेल. माझ्या फ्रेंड्स दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इथे येत राहतात. तसेही तुमच्या बहिणीचे वय जास्त झाले आहे. बस झालं. आत्तापर्यंत त्यांनी खूप माहेरावर खूप जास्त राज्य केलं आहे. आता त्यांना इथून हाकलण्याची वेळ आली आहे. माझे दीर त्यांच्या कोणत्याही गोष्टीचं उत्तर न देता खोलीतून बाहेर पडून ऑफिसला निघून गेले होते आणि मी दरवाजापाशी उभी राहून हे सर्व काही ऐकत होते आणि विचार करत होते, या जगातील लोक किती क्रूर आहेत. काही लोकांचे खरोखरच या जगात कोणीच नसते. आपले देखील आपले नसतात. नर्स भलेही स्वाती दीदींची काळजी घेत होती, पण माहीत नाही का माझेही मन करू लागले की मीही त्यांची सेवा केली पाहिजे. त्या या घराच्या मोठ्या आहेत. जेव्हा माझे पती ऑफिसला निघून जायचे तेव्हा मी त्यांच्या खोलीत जाऊन त्यांची सर्व कामे करू लागले होते. मला हे सर्व करताना पाहून एक दिवस माझी जाऊबाई मला म्हणाली, ऐक मुली, तू जे हे काही करत आहेस ना ते करत राहा, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी यांचे कोणतेही काम करणार नाही. यांना वृद्धाश्रममध्ये सोडून या, जेणेकरून यांची देखभाल नीट होऊ शकेल. मी माझे नेहमीचेच आयुष्य सुरू ठेवेल. माझ्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नकोस. असे व्हायला नको की नंतर तू म्हणशील की मी तर माझ्या नंदेची सेवा करते, माझी जाऊबाई त्यांची कोणतीही सेवा करत नाही. हे सर्व काही तू तुझ्या मर्जीने करत आहेस तर आवडीने कर. इतकं बोलून ती आपली पर्स खांद्यावर टांगून घरात निघून गेली आणि मी तिथेच शांतपणे तिच्याकडे पाहत उभी राहिले. या घरात जे काही घडत होतं ते फक्त शांतपणे पाहिलं जाऊ शकत होतं, कारण मला कोणत्याही विषयात बोलण्याची परवानगी नव्हती. स्वाती दिदी तर फक्त खाटेला खिळून राहिल्या होत्या. आधी ज्या प्रकारे त्या ऑफिसला जायच्या, आपली सर्व कामे स्वतः करायच्या, आता त्यांच्यासाठी काहीच उरले नव्हते. त्या आता फक्त असहाय्यतेने प्रत्येक कामासाठी इतरांकडे पाहत राहायच्या. संध्याकाळचा अंधार गडद होऊ लागायचा तर मी स्वाती दिदींच्या खोलीत पोहोचून जायचे. त्या मला आवाज देण्याचा प्रयत्न करायच्या, कारण त्यांनाही हे जाणवले होते की या घरात जर कोणाला त्यांची काळजी असेल तर ती फक्त मला आहे. त्यांना माझ्याबद्दल सुरुवातीपासूनच एक वेगळाच जिव्हाळा होता. मला पाहताच त्यांचे डोळे वेगाने ओले होऊ लागायचे. मी त्यांच्याजवळ जायचे आणि आपल्या पतीच्या पाठीमागे दिवसभर स्वाती दिदींसोबतच वेळ घालवायचे. त्यांच्या खोलीत आता औषधांचा तीव्र वास यायचा आणि त्यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आधीपेक्षा खूप वाढल्या होत्या. त्यांच्यावर आता उदासी देखील दिसत होती. हे सर्व जसे प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत आणखी खोल परिणाम सोडत होतं. त्यांचे डोळे जे नेहमी समाधानाने आणि आनंदाने चमकत असायचे, आता खोल दुःखात बदलले होते. माझी नणंद एक समजूतदार स्त्री होती, ज्यांनी कोणाशीही कधी वाईट वर्तन केले नव्हते. मी त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने सूप बनवून घेऊन जायचे आणि स्वतःच त्यांना भरवायचे सुद्धा. माझे पती मी खूप समजावले तेव्हा थोड्या वेळासाठी स्वाती दिदींच्या खोलीत त्यांच्याजवळ जाऊन बसायचे, पण ते काहीही बोलत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसायचे की ते जबरदस्तीच त्यांच्या खोलीत आले आहेत. जेव्हा रोहित स्वाती दिदींच्या खोलीत जायचे तेव्हा त्यांच्या शरीरात भीतीची लहर यायची आणि स्वाती दिदी सतत एक टक नजरेने त्यांच्याकडेच पाहत राहायच्या. कदाचित त्या रोहितला काही सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांचं मन करायचं की त्यांनी आपल्या भावाशी खूप साऱ्या गप्पा माराव्यात. स्वाती दिदी आता आपल्या आजारपणाला खूप कंटाळल्या होत्या. त्यांना अंधाराची खूप भीती वाटत असूनही त्या अंधारातच तोपर्यंत राहण्यास मजबूर झाल्या होत्या जोपर्यंत कोणी खोलीत जाऊन प्रकाश करत नव्हतं. माझे दीर तर जसे त्यांच्या खोलीत एकदा डोकावणे देखील पाप समजू लागले होते. मला जाणवले नक्कीच यावेळी स्वाती दिदींना हे जाणवत असेल की जर त्यांचे स्वतःचे कुटुंब यावेळी असते तर अशा वाईट काळात त्यांनीच त्यांची साथ दिली असती. त्यांच्या मुलांनी त्यांची काळजी घेतली असती. त्यांच्या पतीने त्यांना कधी एकटे सोडले नसते. मला कधीकधी असे वाटायचे जसे त्यांच्यात प्राण फुंकणारे त्यांचे दोन्ही भाऊ आहेत. त्या आपल्या दोन्ही भावांवर इतकं प्रेम करायच्या की त्यांच्या खोलीत सुहास भाऊ आणि रोहितचे खूप सारे फोटो लावलेले होते. त्या जास्त करून तर त्या फोटोंकडेच पाहत राहायच्या. वेळ कधीही एकसारखी राहत नाही. कधी चांगली वेळ असते तर कधी इतकी वाईट वेळ असते की ज्या वेळेतून जाणाऱ्याला जगणे देखील ओझे वाटू लागते. माझ्या नंदेने कधी मोठी बहीण म्हणूनही या घरात हुकूम चालवला नव्हता, कारण माझी जाऊबाई नेहमी हेच म्हणायची की ही तर परक्या घरची आहे, कधीपर्यंत माहेरच्या भाकऱ्या तोडत राहणार. कधीही त्यांनी कोणावर दबाव टाकला नव्हता. आता त्या ऑफिसचे कोणतेही काम करू शकत नव्हत्या आणि दोन्ही भाऊ आपापल्या कामात व्यस्त राहायचे. मी मनापासून इच्छित होते की स्वाती दिदी लवकर बऱ्या व्हाव्यात,
कारण मला त्यांच्यापासून कोणतीही अडचण नव्हती. एक त्याच तर या घरात अशा होत्या ज्या वारंवार मला माझ्या गरजा विचारत होत्या, वारंवार सांगायच्या की स्वाती काळजी घे. पण आता जेव्हापासून त्या आजारी पडल्या होत्या तर त्यांना इतकं विचारणारंही कोणी नव्हतं की त्यांची तब्येत ठीक आहे की नाही. जी नर्स घरात हजर होती ती माझ्या मते त्यांची नीट काळजी घेऊ शकत नव्हती. मी तिला नोकरीवरून काढून टाकले आणि आपल्या पतीला सांगितले की ती नर्स स्वतःच नोकरी सोडून निघून गेली आहे. कारण मला जाणवत होतं की जर मी माझ्या पतीला सांगितलं की नर्सला मी नोकरीवरून काढले आहे तर ते माझ्यावर रागावतील. माझ्या पतीची इच्छा होती की मी सुद्धा आपल्या जाऊबाईसारखं स्वतःच्या आयुष्यात व्यस्त राहावं. पण माझं हृदय दगडाचं नव्हतं. मी कोणालाही त्रासात पाहू शकत नव्हते. मी कोणासोबत वाईट होताना पाहू शकत नव्हते. मी काळजीपोटी स्वाती दिदींसाठी पथ्याचे जेवण बनवत असे. रात्री वारंवार त्यांच्या खोलीत पाहायला जायचे की त्यांना कोणताही त्रास तर नाही ना. आपल्या हाताने त्यांना जेवण भरवत असे. माझ्या या सततच्या सेवेमुळे काहीच दिवसात स्वाती दिदींची तब्येतीत सुधारणा होऊ लागली होती. तसेही डॉक्टरांनी हेच सांगितले होते की यांना औषधांपेक्षा चांगल्या देखभालीची गरज आहे. मी एक दिवस मोठी हिंमत करून नाश्त्याच्या वेळी आपल्या पतीशी बोलण्याचा प्रयत्न केला. ऑफिसला जाण्याची तयारीही करत होते आणि नाश्ताही. मी त्यांना म्हटले, रोहित, दिदींना हॉस्पिटलमधून येऊन पूर्ण 1 महिना उलटून गेला आहे. त्यांची औषधंही संपली आहेत. मला वाटते की तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. त्यांच्या तब्येतीत खूप सुधारणा होत आहे. माझं बोलणं ऐकून रोहितने मला वाईट प्रकारे दटावले. तू काय प्रत्येक वेळी दीदी दीदी करत असतेस? ती माझी बहीण आहे. मी स्वतः बघेल तिला कधी हॉस्पिटलमध्ये न्यायचं. आता मला काय करायचं आहे हे तू सांगू नकोस. बहिणींना जरा पहा, त्या आपल्या कामाशी काम ठेवतात. आणि एक तू आहेस जी दिवस रात्र माझ्या मागे लागलेली असतेस. मला अशा प्रकारे गोष्टी करून गुंतवून ठेवत जाऊ नकोस. तू घरच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळच करू नकोस. ती आमची बहीण आहे. आम्ही पाहून घेऊ की आम्हाला तिचं काय करायचं आहे. रोहितचे बोलणे ऐकून तर बस मी गप्पच राहिले. ते गेल्यानंतर जेव्हा मी दीदींना नाश्ता देण्यासाठी गेले तेव्हा काही वेळ त्यांच्याजवळ बसले होते. दीदी तर नीट काही बोलूही शकत नव्हत्या. मीच त्यांच्याजवळ बसून म्हटले, दीदी, मला जाणून घ्यायचे आहे की शेवटी तुमचे दोन्ही भाऊ तुमचा इतका द्वेष का करतात? का ते दोघं तुमची काळजी घेऊ इच्छित नाहीत? का ते हे इच्छित नाहीत की तुम्ही बऱ्या व्हाव्यात? इतकेच काय तर सुप्रिया वहिनी तर म्हणतात की तुम्हाला वृद्धाश्रममध्ये पाठवून दिले पाहिजे. शेवटी हे सर्वजण असे का वागत आहेत? तुम्ही या घराच्या मोठ्या आहात आणि या लोकांची बहीण आहात. बालपणापासून ते तरुण होण्यापर्यंत तुम्ही त्यांचे संगोपन केले आहे. तर मग या लोकांमध्ये आपापसात जिव्हाळा का नाही आहे? माझं बोलणं ऐकताच स्वाती दिदींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि थोडीशी हुंदकाही उमटला. स्वाती दिदींचा हात कापू लागला होता. असे वाटत होते की जसे त्या आपला हात उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. मी पटकन त्यांचा हात धरला आणि म्हटले की देवाची इच्छा असेल तर तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हाल. देव चांगल्या लोकांसोबत कधीच वाईट करत नाही. माझ्या बोलण्याने जसे त्यांना हिंमत मिळत होती. स्वाती दिदींचा कोणताही मित्र किंवा कोणतेही नातेवाईकही नव्हते जो घरी येऊन त्यांची विचारपूस करेल. एक दिवस मी विचार केला की हे कुटुंब कित्येक वर्षापासून इथे राहत आहे, तर इथल्या शेजाऱ्यांना नक्कीच माहीत असेल की शेवटी स्वाती दिदींचा भूतकाळ कसा होता. मी निर्णय घेतला की आसपासच्या घरांमध्ये जाईल आणि सत्य माहीत करून घेईल. एक दिवस मी आमच्या घराच्या अगदी शेजारच्या बंगल्यात गेले, जिथे एक छोटंसं कुटुंब राहत होतं. मी जशी त्या घराची बेल वाजवली तर नौकराने मला आत येण्याची परवानगी दिली. समोर सोफ्यावर एक वृद्ध महिला बसलेली होती, ज्यांनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती आणि त्या घराच्या जबाबदार स्त्री वाटत होत्या. मी आत दाखल होत नमस्कार केला आणि पुढे गेले. मला पाहून त्या अचानक उभ्या राहिल्या आणि त्या म्हणू लागल्या, मी तुम्हाला ओळखलं नाही. मी म्हटले, काकू, मी शेजारच्या घरातून आले आहे. तुमच्या शेजारचा जो बंगला आहे ना. त्या म्हणाल्या की अच्छा तू शर्माजींच्या घरातून आली आहेस का? सांग बेटा, काय गोष्ट आहे? काय काम पडले तुला आज आपल्या शेजाऱ्यांकडून? त्यांनी मला आपल्या समोर ठेवलेल्या सोफ्यावर बसण्याचा इशारा केला तर मी बसले. मी इथे येण्यावर थोडी संकोचत होते. मला माझ्या पतीने आसपास कुठेही जाण्याची परवानगी दिलीच नव्हती. पण माहीत नाही का, मला वाटायचे की शेजारचे लोकच ही गोष्ट मला सांगू शकतात. शेवटी स्वाती दिदींचा त्यांच्या दोन्ही भाऊ इतका द्वेष का करतात? मी आपल्या घरात असलेल्या जाऊबाईलाही याबद्दल प्रश्न केला असता तर तीही मला सरळ तोंडाने कोणतंही उत्तर देत नव्हती. कारण ती श्रीमंत घरातून आली होती. जणू ती स्वतःला कोणत्या प्राईम मिनिस्टरची मुलगी समजत होती. ती माझ्याशी बोलणं देखील म्हणूनच पसंत करत नव्हती,
कारण मी मिडल क्लास फॅमिलीमधून आले होते. मलाही त्यांच्याशी बोलण्याचा कोणताही छंद नव्हता. मी आपल्या समोर बसलेल्या त्या वृद्ध महिलेला म्हटले, काकू, मला तुम्हाला काही विचारायचे होते, माझी नणंद स्वातीबद्दल. तेव्हा त्या म्हणाल्या, हो हो बेटा, विचार. काय विचारू इच्छितेस? तू रोहितची पत्नी आहेस ना? मी म्हटले, हो काकू, तुम्ही योग्य ओळखलं. माझ्या उत्तरावर त्या हलकंच हसल्या आणि मग म्हणू लागल्या, मला चांगलं वाटलं तू आमच्या घरी आलीस. शेजाऱ्यांशीही ओळख ठेवली पाहिजे. मी म्हटले, आता तुम्ही आमच्या फॅमिलीला चांगल्या प्रकारे ओळखत असाल ना? माझ्या बोलण्यावर त्या काही वेळ शांत झाल्या. मग म्हणाल्या, जास्त चांगल्या प्रकारे तर नाही ओळखत. हो, पण स्वाती खूप चांगली व्यक्ती आहे. ती नेहमी सर्वांशी चांगल्या प्रकारे बोलते. त्या घरचे मुलं तर सुरुवातीपासूनच कोणाशी मिळून मिसळून राहायला पसंत करत नाहीत. स्वाती एक अशी एकुलती एक व्यक्ती आहे जी भलेही शेजाऱ्यांच्या घरी जात नाही, पण कोणताही लहान किंवा मोठा कधी तिच्यासमोर आला तर ती त्यांची विचारपूस नक्कीच करायची. ऐकलं आहे की तिची तब्येत बऱ्याच काळापासून खराब झाली आहे. आता कशी आहे तिची तब्येत? मी म्हटले की त्यांच्या तब्येतीत आधीपेक्षा आता किरकोळ फरक पडला आहे, पण मला देवावर पूर्ण विश्वास आहे की त्या पूर्णपणे बऱ्या होतील. त्या वृद्ध महिलेने आपली मान हलवण्यास सुरुवात केली. मी म्हटले, काकू, मी माझ्या नंदेच्या आयुष्याबद्दल तुमच्याकडून काही जाणून घेऊ इच्छिते. त्यांनी कधी लग्न का नाही केलं? मी माझ्या पतीच्या तोंडून फक्त इतकेच ऐकले आहे की त्यांना तर त्यांच्या दोन्ही भावांनी लग्नासाठी खूप सांगितले होते, पण त्यांनी कधी लग्नाचा निर्णय घेतला नाही. त्या वृद्ध महिला, ज्यांचं नाव देवकी होतं, त्या म्हणाल्या की हो बेटी, त्या दोन्ही भावांनी तिला लग्नासाठी खूप समजावले होते, पण तिने नेहमीच हेच विचार केला की जर तिचं लग्न झालं तर तिच्या भावांचं काय होईल. जेव्हा तुझ्या सासू सासऱ्यांचा मृत्यू झाला होता तेव्हा ती शिक्षण घेत होती आणि तिचे दोन्ही भाऊसुद्धा खूप लहान होते. तिने आपले पूर्ण आयुष्य आपल्या दोन्ही भावांच्या आनंदावर गहाण टाकले. तिच्या जागेवर दुसरी असती तर तिने स्वतःचा संसार उभा केला असता, पण तिने आपल्या वडिलांच्या छोट्याशा बिझनेसला मोठं केलं. तिचे वडील त्याच कंपनीत किरकोळ क्लर्कची नोकरी करत होते, पण जेव्हा मुलगी तरुण झाली आणि तिच्या खांद्यावर दोन्ही भावांची आणि घराची जबाबदारी आली तर तिने आपल्या वडिलांच्याच ऑफिसमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली आणि तिथेच आपल्या समजूतदारपणाने त्या कंपनीच्या कामाला इतकी चालना दिली की कंपनीचा मालक खूप खुश झाला आणि त्याने स्वातीला स्वतः आपला कारभार सांभाळण्याची परवानगी दिली आणि सांगितले की आता तूच माझा कारभार सांभाळशील. मला फक्त माझं प्रॉफिट हवा आहे. स्वाती कंपनीच्या मालकाला फायदाही पोहोचत राहिली आणि त्यानंतर देवाने तिला इतके यशस्वी बनवले की तिने आपल्या स्वतःचा कारभारही वेगळा उभा केला. मग काय होतं, स्वातीने आपल्या मेहनतीच्या कमाईने खूप काही बनवलं. त्याच दरम्यान तिच्यासाठी खूप सारी स्थळं आली, पण तिने प्रत्येक स्थळ फक्त आपल्या भावांसाठी नाकारले. तिला वाटायचे की आधी ती आपल्या भावांचं स्वप्न पूर्ण करेल, त्यांना त्यांच्या पायावर उभं करेल, त्यानंतरच आपल्याबद्दल काही विचार करेल. पण आपल्या भावांची काळजी करता करता तिचे वय इतके जास्त उलटून गेले की तिच्यासाठी स्थळ येणेच बंद झाले. इतके बोलून ती वृद्ध महिला शांत झाली होती. मी अजून त्यांच्याशी आणखी प्रश्न करू इच्छित होते. मी म्हटले, याचा अर्थ असा आहे की स्वाती दिदी ज्या कंपनीत काम करतात ती कंपनी त्यांच्या वडिलांची नाही आहे. मला तर वाटायचे की ही कंपनी त्यांच्या वडिलांची आहे आणि हा त्यांचा खानदानी कारभार आहे. समोर बसलेल्या स्त्रीने मोठा श्वास घेतला आणि मंद हास्यासोबत म्हटले की नाही बेटी, आम्ही तर इथे कित्येक वर्षांपासून राहत आहोत. ज्या ठिकाणी तुझ्या सासरचा बंगला बांधलेला आहे तिथे कधी काळी एक छोटंसं घर असायचं, ज्यामध्ये अजय सिंग आणि त्याची पत्नी, त्यांची एक मोठी मुलगी आणि 2 लहान मुलांसोबत राहत असायचे. ते इतके जास्त श्रीमंत नव्हते ना त्यांच्याकडे कोणतीही खानदानी दौलत होती. हे सर्व काही तर स्वातीच्या आपल्या मेहनतीचे फळ आहे. मी म्हटले, काकू, मला हे जाणून घ्यायचे आहे की शेवटी माझे पती आणि माझी जाऊबाई दोघंही स्वाती दिदींचा इतका द्वेष का करतात, इथपर्यंत की माझी जाऊबाईसुद्धा त्यांचा द्वेष करते. त्या माझ्याकडे पाहून म्हणू लागल्या, तर तू हे जाणून घेण्यासाठी इथे आली आहेस? बरं, मी तुला सांगून देते की तुझी जाऊबाई सुप्रिया खूपच उद्धट स्त्री आहे. स्वाती गल्लीमध्ये सर्वात जास्त आमच्या कुटुंबाच्या जवळ असायची. तुझ्या सासरच्या लोकांचे आणि आमच्या कुटुंबाचे येणे जाणे आपापसात खूप होते, पण जेव्हापासून तुझ्या जाऊबाईंचे पाऊल त्या घरात पडले आहे तेव्हापासून तुझ्या सासरच्यांसोबत आमचे संबंध खूप कमकुवत झाले. तुझ्या दोन्ही भावांना आजपर्यंत हेच वाटते की ज्या कंपनीत ते काम करतात ती कंपनी त्यांच्या वडिलांची आहे किंवा मग त्यांच्या आपल्या मेहनतीचं फळ आहे. पण खरं सत्य तर हे आहे की हे सर्व काही स्वातीच्या मेहनतीचं फळ आहे. ती बिचारी कधी आपल्या जिभेवर ही गोष्ट घेऊन आली नाही की तिने आपल्या भावांसाठी काय काय केलं आहे. पण सुप्रिया ज्या दिवसापासून या घरात आली आहे ना, तिने त्यांच्यात फूट पाडण्यास सुरुवात केली.
ती आपल्या पती आणि दिराच्या कानात हेच द्वेष कालवत राहिली की स्वाती दीदींना सांगा की त्यांनी लग्न करावे आणि लग्न करून आपल्या सासरे निघून जावे. त्यांचा या घरात कोणताही हिस्सा नाही आहे, कोणतीही बरोबरी नाही आहे. मुली माहेरात तोपर्यंत राहतात जोपर्यंत त्या तरुण असतात. तरुण होताच त्यांचे लग्न करून दिले पाहिजे. पण तुमची बहीण तर इथल्या ऐशोआरामातून सुटका करून घेऊच इच्छित नाही आहे. ती इथून जात का नाही आहे? तिने कित्येकदा स्वातीशीही भांडणही केले आणि सांगितले की तू आता लग्न करून का घेत नाहीस. पण स्वातीने नकार दिला की आता माझं वय लग्नाचं राहिलेलंच नाही, मी लग्न करणार नाही. दोन्ही भाऊ आपल्या बहिणीवर खूप प्रेम करायचे, तिला आपली आईच समजायचे. पण ज्या दिवसापासून सुप्रियाने त्या घरात पाऊल ठेवले आहे ते दोन्ही भाऊ सुप्रियाच्या बोलण्यात येऊन स्वातीचा द्वेष करू लागले. आणि अजूनही ते लोक हेच इच्छितात, एकतर स्वाती शांतपणे त्यांच्या घरातून निघून जावी किंवा मग तिचा मृत्यू व्हावा. कारण त्यांना वाटते की त्यांचे वडील त्यांच्यासाठी खूप सारी मालमत्ता सोडून गेले आहेत, खूप मोठा कारभार सोडून गेले आहेत. त्यांना अजून सत्य काय आहे ते माहीतच नाही आहे. ते इच्छितात की स्वाती रस्त्यातून बाजूला झाली तर ते स्वातीच्या वाट्याचीही संपत्ती आपापसात वाटून घेतील. पण त्या नालायकांना काय माहीत की हे सर्व काही जे आहे ते स्वातीच्या मेहनतीचं फळ आहे. तिच्या मनात आलं तर या दोन्ही भावांना ती एक फुटकी कवडी पण देणार नाही. आता तुला सत्य काय आहे त्याचा पत्ता लागला ना. तुझ्या घरात जी आजारी स्त्री बसलेली आहे ना, ती त्या दोन भावांची बहीण नाही तर त्यांची आई आणि त्यांचं वडील दोन्ही बनलेली आहे. आणि ते दोघं नालायक आपल्या बहिणीची कदरच करत नाहीत. हे सर्व ऐकून मलाही खरोखरच खूप दुःख झाले होते. ही तर खूप दुःखद गोष्ट होती. स्वाती दीदींबद्दल मला खूप सहानुभूती वाटत होती. मी काकूंना म्हटले की तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही मला खूप जास्त माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, पण तू हे सर्व जाणून घेऊन काय करशील? तुझा पती तुझ्यावर बंदी घालत नाही. मी त्यांचे बोलणे ऐकून शांत झाले आणि मग काही वेळानंतर मी त्यांना सांगून दिले की तुम्ही बरोबर बोलत आहात. माझे पतीही स्वाती दीदींचा खूप द्वेष करतात. त्यांना आपल्या बहिणीचा त्रास दिसत नाही, त्यांना आपल्या बहिणीचा एकटेपणाही दिसत नाही. उलट ते तर मलाही त्यांच्याजवळ जाण्यास नकार देतात. पण मी मनात पक्क केलं आहे की मी स्वाती दीदींची साथ देतच राहील आणि त्यांच्या भावांना हे जाणवून देईन की त्यांनी आपल्या बहिणीला या आजारपणात एकटं सोडून खूप मोठी चूक केली आहे. त्यांची बहीण सत्य आणि चांगुलपणाचं जिवंत उदाहरण आहे. त्या म्हणू लागल्या, नाही, त्या लोकांना कधीच आपल्या बहिणीचं बलिदान दिसलं नाही. ते दोन्ही भाऊ पाषाण हृदयी आहेत, त्यांना काहीच फरक पडणार नाही. मी त्या काकूंच्या हातावर आपला हात ठेवला आणि म्हटले की नाही काकू, मी त्या दोघांच्या मनात आपल्या नंदेसाठी प्रेम जागवूनच राहील. मग काही वेळ आणखी तिथे थांबल्यानंतर मी आपल्या घरी परत आले होते. माझ्या जाऊबाई अजूनही आपल्या खोलीत हजर होत्या आणि ज्या दिवसापासून माझी नणंद आजारी पडली होती त्या दिवसापासून कित्येकदा ती ही गोष्ट आपल्या पतीला सांगून थकली होती की आपल्या बहिणीला त्यांनी वृद्धाश्रमामध्ये सोडून या, इथे त्यांचे कोणतेही काम नाही आहे. पण माझे दीर हेच म्हणायचे की जर ती तिथे जाऊन मरून गेली तर आपलं रेप्युटेशन खराब होईल, कारण तिला शहरातील खूप सारे लोक ओळखतात. मी पक्क केलं होतं की मी या लोकांच्या मनात आपल्या नंदेसाठी प्रेम जागवूनच राहील आणि काहीही करून आपल्या नंदेला बरं करूनच राहील. मी माझ्या नंदेच्या खोलीत जायचे, त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचे, त्यांच्यासाठी जेवण बनवायचे, त्यांना आपल्या हाताने जेवण भरवायचे आणि त्यांच्या ओल्या टॉवेलने त्यांचे पूर्ण शरीर स्वच्छ करायचे. माझ्या हिशोबाने मला त्यांची जितकी साफसफाई करायला पाहिजे होती मी त्याहूनही जास्त करत होते. त्या हळूहळू इशाऱ्यांमध्ये माझ्याशी बोलायच्या. मला त्यांच्या गोष्टी समजू लागल्या होत्या. मी नोटीस केलं होतं की जाणाऱ्या वेळेसोबत त्यांची तब्येत तर ठीक होत आहे, सोबतच त्यांच्या डोळ्यातली ती चमकही परत येऊ लागली आहे जी आधी असायची. त्या माझ्याशी बोलू लागल्या होत्या आणि बोलता बोलता त्या प्रत्येक वेळी आपल्या भावांबद्दल विचारायच्या की ते दोघं माझ्याकडे मला भेटण्यासाठी का येत नाहीत. एक दिवस मी स्वाती दीदींना म्हटले, ते दोघं तुमच्या जागी कारभार सांभाळत आहेत तर त्यांना सवड नाही आहे. मीच त्यांना सांगितले आहे की त्यांनी तुमच्या खोलीत जास्त येऊ नये. मी इच्छिते की मी माझ्या हिशोबाने तुम्हाला पूर्णपणे बरं करून देईन आणि मग तुम्ही जेव्हा त्यांच्या समोर जाल तेव्हा त्या लोकांना सरप्राईज मिळेल. मग ते लोक किती खुश होतील. माझं बोलणं ऐकून स्वाती दीदींच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांनी इशाराने म्हटले, तू खोटं बोलत आहेस. मला माहीत होतं की मी ही खोटं बोलत आहे, पण मी त्यांच्या मनात त्यांच्या भावांविरुद्ध द्वेष भरू इच्छित नव्हते. मी इच्छित होते की त्यांना हे जाणवावं की त्यांचे भाऊ त्यांची किती काळजी करतात आणि त्यांना वाटतं की लवकरात लवकर त्यांची बहीण बरी व्हावी. स्वाती दीदींना पॅरालायसिस होऊन 3 महिने झाले होते आणि गेल्या 3 महिन्यांपासून त्या सतत आपल्या अंथरुणावर होत्या.
या दरम्यान त्यांच्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना खोलीत भेटायला आले नव्हते. तर माझे बोलणे त्यांच्या मनावर परिणाम करू शकले नव्हते, उलट त्यांच्या मनाला दुःखी करून गेले होते. दिवस सरत चालले होते. मी रोहितशी बोलण्याचा प्रयत्न करत असे की प्लीज तुम्ही तुमच्या बहिणीची काळजी करा, पण ते प्रत्येक वेळेसारखं मला दटावून देत असत. एक दिवस मी आपल्या पतीशी फायनली बोलण्याचा निर्णय घेतला होता. मी इच्छित होते की मी त्यांना सर्व सत्य सांगून द्यावं, कारण ते दोन्ही भाऊ या गैरसमजात जगत होते की हे सर्व मालमत्ता त्यांचे वडील त्यांच्यासाठी सोडून गेले आहेत. माझ्या जाऊबाईने त्या दोन्ही भावांच्या मनात जे विष त्यांच्या स्वतःच्या बहिणीसाठी भरले होते ते इतक्या सहजासहजी त्यांच्या मनातून निघणार नव्हते. मला आधी आपल्या पतीला नियंत्रणात आणायचे होते. मी निर्णय घेतला होता की आज संध्याकाळी जेव्हा ते ऑफिसमधून घरी परत येतील तर मी त्यांच्याशी नक्कीच बोलेल, आणि जर त्यांना माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर ते ऑफिसमध्ये जाऊन सर्व इन्फॉर्मेशन काढू शकतात, कारण शेजारच्या काकूंनी तर मला हेच सांगितले होते, आणि त्या कधी या घरासाठी फक्त शेजारीच नाही तर शेजाऱ्यांपेक्षाही खूप जास्त असायच्या. पण त्याच संध्याकाळी एक अशी दुर्घटना घडली ज्याने आम्हा सर्वांच्या मनाला चटका लावून दिला होता. जशी मी संध्याकाळी 5 वाजता औषध देण्यासाठी स्वातीदीदींच्या खोलीत दाखल झाले तर मी पाहिलं की त्या आपल्या खोलीत नाहीत. हे सर्व पाहून मी थक्क झाले. माझे डोळे आश्चर्याने त्यांना शोधत राहिले की स्वातीदीदी शेवटी कुठे आहेत. त्या तर नीट चालूही शकत नव्हत्या, तर मग त्या कुठे गेल्या? मी त्यांना पूर्ण खोलीत शोधलं होतं. नौकरांनाही सांगितलं होतं की त्यांनी स्वातीदीदींना शोधावं. असू शकतं की त्या घराच्या दुसऱ्या एखाद्या खोलीत गेल्या असतील, पण असे काहीही झाले नव्हते. स्वातीदीदी पूर्ण घरात कुठेही नव्हत्या आणि मी त्यावेळी घरात एकटी होते. माझी जाऊबाई आपल्या माहेरी गेलेली होती आणि दोन्ही भाऊ ऑफिसमध्ये होते. घरात माझ्याशिवाय फक्त नौकर होते जे स्वातीदीदींना शोधण्यात माझी मदत करत होते. मला तर घाम सुटला होता, पण स्वातीदीदी मला कुठेही सापडत नव्हत्या. त्यांचा मोबाईल पण खोलीतच होता. मी वेड्यासारखं त्यांना शोधत होते. त्यांच्या मोबाईलवरूनही माझ्या हाती काही लागले नाही. पण जशी माझी नजर साईड टेबलवर ठेवलेल्या फोटो फ्रेमवर गेली, त्याच्यावर रोहित आणि माझ्या दिरांचा फोटो होता. त्या फोटो फ्रेमच्या खाली एक व्हाईट पेपर ठेवलेला होता जो पंख्याच्या हवेने हालत होता. मी जशी फोटो फ्रेम बाजूला करून तो कागद आपल्या हातात घेतला आणि त्याला उघडून पाहिलं तर त्यामध्ये लिहिलेले शब्द वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्यामध्ये लिहिलेलं होतं, मी नेहमीसाठी जात आहे वृद्धाश्रममध्ये, कारण सुप्रिया हेच इच्छिते आणि माझे दोन्ही भाऊही कदाचित हेच इच्छितात. मी तुम्हा लोकांचे आयुष्य खराब करू इच्छित नाही. मला माहीत नाही की ही चिठ्ठी कोणाच्या हाती लागेल, पण मी इतकं नक्कीच जाणते की माझ्या तिथून गायब होण्यावर माझ्या दोन्ही भावांना शांतता मिळून जाईल. मी आपल्या कपाटात कागदपत्र ठेवून दिली आहेत. तिथे निळ्या रंगाची फाईल ठेवलेली आहे. त्यामध्ये माझं इच्छापत्र ठेवलेलं आहे. मी आपली सर्व प्रॉपर्टी आपल्या दोन्ही भावांच्या नावे देऊन टाकली आहे. मला यामधील काहीही नकोय. देवाचे दिलेले माझ्याकडे सर्व काही होते, पण माझे आपले नव्हते. मला ही संपत्ती नकोय जी माझ्यापासून माझ्या भावांना दूर करत आहे. मी आपल्या दोन्ही भावांवर खूप प्रेम करत होते. मी कधी त्यांचे वाईट नाही इच्छिले. मी त्यांना आयुष्यातील प्रत्येक आनंद दिला. कदाचित मी हे विसरले होते की मला त्यांना हे देखील शिकवायला हवे होते की त्यांची एक मोठी बहीण देखील आहे जी त्यांच्यासाठी आई समान आहे. मी त्या दोघांच्या आनंदासाठी काहीही करू शकते. मी भलेही या बंद खोलीत आजारी पडलेली होते, लाचार पडलेली होते, पण मला घराच्या सदस्यांची प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक नियतबद्दल माहीत होतं. या घरात जर कोणी माझी साथ दिली आहे, माझी काळजी घेतली आहे, तर ती आहे सायली. मी सायलीचे उपकार पूर्ण आयुष्यभर नाही विसरणार. तिच्याशी माझे इतके जवळचे नाते तर नव्हते, पण तरीही तिने माझी खूप साथ दिली. मला बरे करण्यात तिचाच हात आहे. मी वृद्धाश्रममध्ये आले आहे आणि आपले सर्व काही मालमत्ता मी आपल्या दोन्ही भावांमध्ये बरोबर वाटून दिली आहे. ते लोक खुश राहावे आणि आपले आयुष्य त्यांनी आनंदात जगावे. मला शोधू नका. ही चिठ्ठी वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते आणि मी ते पत्र आपल्या हातात घेऊन जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागले होते आणि स्वतःशीच म्हणू लागले की दीदी, तुम्ही का निघून गेल्या? तुम्ही एकदा माझ्यावर विश्वास तर करायला हवा होता. मी बऱ्याच काळापर्यंत त्याच खोलीत राहिले होते. जेव्हा रात्र झाली तर घरी माझे दीर आणि पती आले. मी त्या दोघांना सांगितले की स्वातीदीदी आपल्या मर्जीने वृद्धाश्रममध्ये शिफ्ट झाल्या आहेत आणि सोबतच तुम्हा दोघा भावांसाठी एक भेटवस्तू देखील सोडून गेल्या आहेत. त्यांच्या कपाटात कागदपत्र हजर आहेत. त्या आपली सर्व मालमत्ता तुम्हा दोघा भावांमध्ये वाटून निघून गेल्या. ही गोष्ट ऐकताच दोन्ही भाऊ खूप खुश झाले होते. एकमेकांचे चेहरे पाहून म्हणू लागले की हे तर खूप चांगलं झालं. त्या स्वतःच इथून निघून गेल्या. आता कोणी आपल्याला काही बोलणार नाही की आम्ही त्यांना घरातून काढून दिले होते.
त्या आपल्या मर्जीने गेल्या आहेत आणि शेवटी आम्ही कधीपर्यंत त्यांची सेवा करू शकत होतो? आमच्याकडून जितकं होत होतं आम्ही त्यांच्यासाठी करत होतो. शेवटी आमचीही बिझी लाईफ आहे. आम्ही एक आजारी स्त्रीची साथ कधीपर्यंत देऊ शकतो? माझे दीर तर आनंदाच्या भरात पटकन त्यांच्या खोलीत गेले आणि कपाटातून ती कागदपत्र काढून घेऊन आले, ज्यावर इच्छापत्र लिहिलेलं होतं. त्या दोघांना पाहून मला बहीण भावाच्या नात्यावर लाज वाटत होती. त्यांना आपली सख्खी बहीण परकी वाटत होती. जसे माझ्या दीरांनी कागदपत्र उघडून पाहिले आणि इच्छापत्र वाचलं तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी माझ्या पतीलाही ते इच्छापत्र मोठ्या आवाजात वाचून दाखवलं, ज्यांच्या हिशोबाने माझ्यासमोर हे सत्य आलं होतं की हे सर्व काही त्यांचे वडील त्यांच्यासाठी सोडून गेले नाहीत. ही त्यांच्यासाठी एक विचित्र आणि त्रस्त करून देणारी समस्या होती. पण मी तिथे हजर होते. मला तर हे सर्व काही सत्य अगोदरच माहीत होतं. मी त्या दोन्ही भावांना सांगून दिलं की ही सर्व तुमची संपत्ती नाही आहे. ही सर्व काही स्वातीदीदींच्या मेहनतीचं फळ आहे. प्रत्येक माणूस आपल्या वाईट काळात पाहून घेतो की कोण आपला आहे आणि कोण परकं आहे. तुम्हा दोघांसाठी त्यांनी काय काय नाही केलं. आपले पूर्ण आयुष्य पणाला लावले. पण तुम्हा लोकांनी काय केलं? आपल्या बहिणीच्या आजारपणात कधी त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या खोलीपर्यंत तरी गेले की नाही? कारण तुमच्याकडे इतकी सवडच नव्हती. तुम्ही लोक तर स्वतः इच्छित होतात की स्वातीदीदी रस्त्यातून बाजूला व्हाव्यात. तुम्हा लोकांना खूप अभिनंदन. तुम्हाला तुमची मालमत्ता मिळाली आहे. ती मालमत्ता जी तुमची खानदानी मालमत्ता नाही आहे, तर तुमच्या बहिणीच्या त्यागाची निशाणी आहे. तिच्या रक्ताघामाची कमाई आहे. माझे दीर म्हणू लागले, तर यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे? स्वाती फक्त ऑफिस नावाला जात होती. सर्व काम तर आम्हा दोन्ही भावांच्या डोक्यावर होते ना? रोहित म्हणू लागले की हो सायली, दादा योग्य बोलत आहे. मी म्हटले नाही, त्यांनी पूर्ण आयुष्य खूप मेहनत केली, तेव्हा कुठे तुम्हा लोकांना हा बनवलेला कारभार मिळाला? जर तुम्ही लोकांनी झाडाची फळे खाल्ली आहेत तर त्या झाडात बी टाकणारी तुमची आपली बहीण होती. बी न पेरता झाड न उगवता तुम्ही फक्त त्या झाडाची फळं खाल्ली आणि त्यासाठी कोणतीही मेहनत नाही केली. माझं बोलणं ऐकून दोन्ही भावाला स्वतःची लाज वाटली. त्या दोघांच्या डोळ्यात लाज साफ दिसत होती. मग मी स्वातीदीदींच्या हाताने लिहिलेलं ते पत्र त्या दोघांच्या हातात दिलं, जे वाचून त्यांना आणखीनच जास्त स्वतःची लाज वाटत होती. मी तर त्या दोघांना त्यांच्या परिस्थितीमध्ये सोडून आपल्या खोलीत आले होते आणि वाईट प्रकारे रडत होते. थोडाच वेळ उलटला होता जेव्हा एक मोलकरीण, ज्यांचं नाव पायल होतं, ती पाण्याचा ग्लास हातात घेऊन माझ्या खोलीत आली आणि माझ्याकडे पाण्याचा ग्लास देत म्हणू लागली, वहिनी, आज तुम्ही दोन्ही दादांना काय छान सुनावलं आहे. त्या दोघांनी कधी आपल्या बहिणीची कदर केली नाही. घराच्या सर्व नोकरांना चांगले वाटायचे जेव्हा तुम्ही स्वातीदीदींची काळजी घ्यायच्या. आम्ही लोक म्हणायचो की या पूर्ण घरात तुम्ही एक मौमनाच्या आहात. बाकी सर्वांची हृदय तर दगडाची बनली आहेत. मी म्हटले, मला एक गोष्ट सांग, स्वातीदीदींनी हे इच्छापत्र अलीकडच्या काळात बनवून घेतलं आहे. मग त्या कधी वकील साहेबांकडे गेल्या होत्या का वकील साहेब घरात स्वतः आले होते? माझं बोलणं ऐकून पायल घाबरली आणि म्हणू लागली की ते वहिनी, मीच होते जी घराच्या प्रत्येक सदस्याची माहिती दीदींना देत होते आणि त्यांनी मला सांगितले होते की मी वकील साहेबांना बोलावून आणावं. एक दिवस तुम्ही घरात हजर नव्हत्या जेव्हा वकील साहेब आले होते आणि स्वातीदीदींनी स्वतः हे इच्छापत्र तयार करून घेतलं होतं. हे ऐकून मी पायलवर ओरडले आणि म्हणू लागले, तू मला का नाही सांगितलं की हे सर्व काही घरात झालं आहे? तुला नक्कीच हे माहीत असेल की स्वातीदीदी कुठे आहेत. आता पटकन मला सांग, नाही तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल. पायल म्हणू लागली की नाही वहिनी, मला काही माहीत नाही की त्या कुठे गेल्या आहेत. उलट मला तर हे देखील नाही माहीत की इच्छापत्र तयार केल्यानंतर त्या इथून निघून जाणार होत्या. मी म्हटलं की तू खोटं बोलत आहेस, खरं खरं सांग, नाही तर तुझी काही खैर नाही. पायल रडू लागली आणि हात जोडून म्हणू लागली, वहिनी, जे काही सत्य आहे ते मी तुम्हाला सांगून दिलं. मला खरोखर नाही माहीत त्या कुठे गेल्या आहेत. मला आठवलं त्यांनी चिठ्ठीवर लिहिलं होतं की त्या एका वृद्धाश्रमामध्ये गेल्या आहेत. मी पटकन त्यांच्या मॅनेजरला फोन केला आणि म्हटले, त्या जितक्याही वृद्धाश्रममध्ये ट्रस्ट देतात मला तिथला ॲड्रेस द्या, कारण मला माहीत होतं की त्या नक्कीच तिथेच गेल्या असतील जिथे त्यांचे पैसे दानात जात असतील. मॅनेजरने मला 4-5 ठिकाणांचा पत्ता दिला होता आणि मी एका ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा दुसऱ्या वृद्धाश्रममध्ये पोहोचले तर तिथे गेल्यानंतर मला माहीत पडलं की स्वातीदीदी तिथेच हजर होत्या. मी जेव्हा त्यांच्याशी तिथे भेट घेतली तर हे पाहून मी थक्क झाले की त्या आपल्या पायावर उभ्या होत्या आणि अगदी धडधाकट होत्या. मला आनंद झाला होता की देवाने त्यांना बरं केलं. त्यांना पाहताच मी पटकन त्यांच्या गळ्यात पडले आणि त्यांना बिलगून म्हणू लागले, दीदी, तुम्ही का घर सोडून इथे आल्या? मी सर्व काही ठीक करून दिले असते ना.
त्यांनी हसत माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणू लागल्या, तू आधीच माझ्यासाठी खूप काही केलं आहेस सायली. आता मी इच्छिते की तू रोहितसोबत आपल्या आयुष्याला पुढे घेऊन जा. तुझेही माझ्यावर खूप लक्ष होते. तुझ्या सेवेने तर मी कधीच बरी झाले होते. पण जोपर्यंत इच्छापत्र बनवून तयार झाली नाही तोपर्यंत मी माझं सत्य तुझ्यासमोर नाही उघड होऊ दिलं आणि ना तोपर्यंत मी तिथून वापस इथे येऊ शकत होते. सायली, मी आता कधीच तिथे वापस येणार नाही. माझ्या दोन्ही भावांसाठी मी माझ्या आयुष्याचा त्याग केला आहे आणि आता मी या वृद्ध लोकांसोबत आपले जीवन घालवू इच्छिते. एक वृद्धाश्रम त्या लोकांसाठी बनवू इच्छिते जिथे फक्त वृद्ध आईवडील नाही तर अशा बहिणी आणि असे भाऊ देखील राहिले पाहिजेत जे आपल्या बहीण भावाच्या हातून अपमानित झाले आहेत. मी अशा लोकांना तिथे ठेवू इच्छिते ज्यांना आपल्या नात्यांकडून कोणतीही अपेक्षा नसेल. तू मला भविष्यात कधी भेटायला इथे येऊ नकोस आणि मी माझ्या भावांना माफ केलं आहे. जर त्यांना कधी माझ्या माफीची गरज असेल तर त्यांना सांगून दे की मी त्यांना बहीण म्हणून नाही तर आई म्हणून माफ केलं आहे. यापुढे स्वाती दीदींनी मला काही बोलू दिले नाही आणि तिथून जाण्यास सांगितले. मी वापस आले आणि घराच्या आत शांतता पसरली होती. माझी जाऊबाई नेहमीप्रमाणे आपल्या आयुष्यात व्यस्त राहिली. माझे पती आणि दीर नेहमीप्रमाणे आपल्या कारभारात व्यस्त राहिले. त्यांना वेळेच्या हिशोबाने आपल्या बहिणीच्या जाण्याची थोडीशी लाज तर वाटत होती, पण मग मालमत्ता आपल्या नावावर झाल्याचा आनंदही होता. हळूहळू वेळ सरत गेला. नंतर मी कधी स्वाती दीदींना पुन्हा भेटायला गेले नाही. पण मी आपल्या डोळ्यांसमोर आपल्या आयुष्यात हा धडा नक्कीच घेतला की आपल्या लोकांची कदर न करणाऱ्या लोकांना देव याच आयुष्यात फळ देऊन देतो. माझ्या पतीचा एक दिवस इतका भयानक ॲक्सिडेंट झाला की डॉक्टरांनी सांगून दिले की ते कधी वडील बनू शकत नाहीत. आणि माझी जाऊबाई, जिच्या लोभीपणाला कोणतीही सीमाच नव्हती, सर्व मालमत्ता आपल्या पतीच्या नावावर असूनही तिला आपल्या पतीसोबत राहणे आता वाईट वाटू लागले आणि तिने आपल्या पतीपासून डिवोर्स घेऊन दुसऱ्या आणि जास्त श्रीमंत माणसाशी लग्न केले. मी हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहत राहिले, पण कोणाला काही बोलू शकले नाही, कारण मी सर्वांच्या मनाची कंडिशन खूप चांगल्या प्रकारे समजत होते. माझे दीर तर आता चुकीच्या कामात पडले आहेत. पत्नी गेल्यानंतर ते सतत नशेमध्ये राहतात आणि माझे पती आपल्या आयुष्यात सर्व दौलत मालमत्ता असूनही देवाच्या उघड्या मालमत्तेपासून दूर आहेत. जाणाऱ्या वेळेसोबत त्यांना मुलाची ओढ लागत चालली आहे आणि ते प्रत्येक वेळी मला हेच म्हणतात की मला आपलं कुटुंब बनवायचं आहे, मला मूल हवं आहे. पण मी काय करू? मी वडील बनू शकत नाही. तेव्हा मी आपल्या पतीच्या डोळ्यात डोळे टाकून म्हटले, देवाने तुमच्यासोबत अगदी योग्य केलं आहे. तुम्हाला नात्यांची कदर नाही आहे ना? ज्या माणसाने आपल्या बहिणीची कदर केली नाही, जिने त्यांना आई बनून सांभाळले, तो आपल्या मुलाची कदर काय करू शकला असता? किंवा मग कदाचित देवच हे इच्छित नाही की जे काही तुम्ही आपल्या बहिणीसोबत केलं ते सर्व म्हातारपणात तुमच्यासोबत तुमच्या मुलांनी करावं. म्हणूनच तो तुमच्याकडून वडील बनण्याची क्षमता हिरावून बसला आहे. माझं बोलणं ऐकून माझा पती, जो नेहमी माझ्या तोंडातून आपल्या बहिणीच्या सहानुभूतीचे शब्द ऐकून राग करायचा, आज अगदी शांत होता. प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत त्यांना स्वतःची लाज वाटत होती. एक दिवस त्यांनी मला प्रश्न केला, तुला हे सर्व काही आधीपासून माहीत होते का? मी म्हटले, मला सर्व काही अगोदरपासूनच माहीत होतं, पण मी कधी तुम्हाला काही सांगितलं नाही, कारण दीदींनी मला सांगितलं होतं, देव चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलं करतो आणि वाईट लोकांना त्यांच्या वाईट कर्माचं फळ या जगातच देऊन देतो. तुम्ही आपली वाईट कर्म भोगत आहात. तेव्हाच माझे पती माझ्या पाया पडले आणि ढसाढसा रडू लागले. म्हणू लागले, सायली, तू अगदी योग्य म्हणत आहेस. वेळेवर मला तुझे बोलणे कधीच समजले नाही. मालमत्तेची पट्टी माझ्या डोळ्यावर बांधलेली होती. मी कधी हा विचार नाही केला की मालमत्तेपेक्षाही मोठे आपले जवळचे नाते असतात. तुला माहीत आहे का दीदी कुठे आहे? मला दीदींना भेटायचं आहे. मी म्हटलं, तुम्ही हे का नाही समजून घेत की तुमची दीदी या जगातच नाही आहे? कारण त्या आजारी पडल्यानंतर तर कधी तुम्ही त्यांना वळून देखील पाहिले नाही. ते माझ्या पायांना आणखीनच जास्त घट्ट धरून रडू लागले आणि म्हणू लागले, नाही सायली, असं म्हणू नकोस. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मला माफ कर. मला दीदींच्या समोर जाऊन त्यांच्याकडून माफी मागायची आहे. माझे पती आता रोज माझ्या पुढे रडायचे, गयाबया करायचे आणि स्वाती दीदींना भेटण्याची रिक्वेस्ट करायचे. मला माहीत होतं की स्वाती दीदी जिथे आहेत त्या तिथे खूप खुश आहेत, कारण या घरात तर त्यांची कोणतीही कदर नव्हती. पण माझ्या पतीची लाचारी, त्यांचे अश्रू आणि त्यांचा अपमानित होण्याने मला इतके जास्त हतबल आणि लाचार केले होते की मी त्यांना तिथे स्वाती दीदींना भेटवण्यासाठी घेऊन गेले. तिथे स्वाती दीदींच्या गळ्यात पडून ते ढसाढसा रडले होते आणि त्यांनी त्यांच्याकडून माफी मागितली होती. स्वाती दीदींनी त्यांना आधीच माफ केले होते, पण त्यांनी घरी येण्यास साफ नकार दिला
आणि सांगितले मी आता कधीच घरी येणार नाही. ते घर माझं नाही आहे, ते घर तुम्हा लोकांचं आहे. जेव्हा मी हे सर्व काही तुम्हा लोकांसाठीच केले, तर मग ते घर देखील तुम्हा लोकांसाठीच तुम्हाला देऊन चुकले आहे. मला काहीही नको आहे. बस मला माझ्या भावांचा आनंद हवा आहे. त्या दिवशी स्वाती दिदी आमच्यासोबत वापस तर आल्याच नाहीत, पण माझ्या पतीचा घमंड, त्यांच्या मालमत्तेचा लोभ आणि आपल्या बहिणीप्रती त्यांच्या मनातील द्वेष तर नक्कीच संपला होता. ते भलेही आपल्या बहिणीला कधी घरी न आणू शकले, पण स्वतः आपल्या बहिणीला वृद्धाश्रममध्ये भेटायला नक्कीच जातात. आता हीच परिस्थिती माझ्या दिरांचीही आहे. त्यांनाही वेळेसोबत आपली चूक रिअलाईज झाली आहे आणि त्यांनीही दिदींकडून माफी मागितली. ते दोन्ही भाऊ आत्तापर्यंत आपल्या बहिणीकडून माफी मागत आहेत. मी तुम्हा लोकांना विचारू इच्छिते, स्वाती दिदींनी घरी वापस यायला हवे की नाही? मित्रांनो, नक्कीच तुम्हाला आजची कथा आवडली असेल. तुमचे मत तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.